गाइस गुड मॉर्निंग। तिरुपतीमध्ये आमचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये दर्शनाला आणि तिथं आम्ही कॅमेरा किंवा दुसरे इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून सकाळचे शूट करतो आणि मंदिरामधून निघाल्यानंतर मग नंतरचा भाग तुम्हाला शूट करून दाखवतो। थँक्यू। प्रणाली सकाळ सकाळी गरजरे घेत आहे। हे बघा आमचा रूम, सी लाईन आणि हा आजूबाजूचा परिसर तिरुपती बालाजी। ही बघा पवन चक्की। हाय गाइस गुड मॉर्निंग। आता खबर आहे सकाळ सकाळ आम्ही मंदिरामध्ये चाललेलो आहे। हे बघा सगळे तयार आहे, व्हाईट अँड व्हाईट, व्हाईट अँड व्हाईट। जय भीम। आता फ्री बसमध्ये बसलेलो आहे आम्ही, ते आम्हाला सरकारला सोडायचं। आल्यावर थोडीशी रूम घ्यायला पण तकलीफ होते, परंतु इथं रूम भेटल्यानंतर आनंद आहे। या कधी तुम्ही बघा गेट आहे, सगळे बसलेले आहेत बघा बसमध्ये। फ्री सेवा, फ्री बस सेवा। आता आम्ही सप्तगिरी शॉपिंग कॉम्प्लेक्स उतरलेलं आहे। इथं एक बालाजींची खूप मोठी मूर्ती आहे आणि लोक जनरली इथं फोटो काढतात। हे बघा किती मोठी मूर्ती आहे, लोक इथं फोटो काढून जमा झालेले आहेत। आमची पण मंडळी सगळी आलेली आहे। सर्व फोटोंची वर्दळ चालू आहे। सर्वजण अमृतबाई बघा अरे माणूस आहे कोण तू? हाय गाईज, आता बसमधून उतरलोय, फ्री दर्शन करण्यासाठी जाते। दर्शनच्या लाईन लागल्यानंतर मोबाईल आणि सर्व वॉलेट पॅकेज पण असेल ते जमा केलं जातं, म्हणून इथली जे हे सर्व लोक येत आहेत बघा। चला दर्शनाची लाईन लागलेलं आहे। अंडा कितना कितना कितना? 10 रुपए 10 रुपए 10 रुपए। हाँ एक मास लो आगे एंट्री नहीं है। मास लो मास 10 रुपए 10 रुपए 10 रुपए। चलो अंडा अंडा चलो। अरे मास लो सगळी लाईन ती लाईन आहे बघा। यांच्या अंगाशी आले का तुझे दर्शन? अंगाशी आले का तुमच्या? आमच्या अंगाशी आलेलं दर्शन रात्री केलं असतं बरं झालं असतं। वेळेत निघालो असतो, कमी वेळेत निघालो असतो। पोरांची सगळी मेकअप उतरलेली आहे। The next day. गुड मॉर्निंग तिरुपती। गाईज गुड मॉर्निंग गाईज, तुमचं पुन्हा स्वागत आहे तिरुपतीमध्ये। आमचा दुसरा दिवस आहे, आम्ही चाललेलो आहे बस बघा। गोल्डन माझा मित्र तिथं वाट बघतोय। ही बघा ही बस, अशी बस असते फ्रीमध्ये। ही AC बस आहे
अशीच बस असते आणि हे काही गार्ड आहेत. आता मी चाललो बस किंवा गाडी ठरवायला जेणेकरून गोल्डन टेम्पलला आम्हाला जाता येईल. बाकी मंडळी आमची रूममध्ये तयारी करते. प्रभाकर माडवी पुढे गेलेला आहे, मी पण चाललो आहे. सकाळची वर्दळ बघा, त्या दिवशी तुम्हाला दाखवला होता हा गार्डन बघा. हा मेन गेट आहे एंट्रीचा. आणि आता आम्ही चाललेलं आहे. काहीच काल दर्शन घेतला, तुम्हाला माहितीच आहे तिरुपतीमध्ये दर्शन किंवा मंदिरामध्ये मोबाईलची एंट्री नाही आहे, म्हणून मी काही शूटिंग करू शकलो नाही. तर त्याच्याबद्दल समजलं. आणि तो आतमधला शॉट कोणीच दाखवू शकत नाही, मी दाखवलं नाही. तर चला बघू, बस ठरवूया. वाव काय सर्कल आहे, जबरदस्त सर्कल आहे. बघा गाय वासरू कुठलं आहे, गीतोपाडेसम पार्क. गीतोपाडेसम हे सगळं साऊथ इंडियन नाव, थोडं जरा प्रोनाऊन्सिएशनला त्रासदायक असतात. इथं बस स्टॉप आहे, इथं थांबायला पाहिजे का बघतो मी मित्राला फोन करून. सप्तगिरी गेट इथं. आता माझे मित्र जे आहेत त्यांनी कुठेतरी गाडी बघितलेली आहे गोल्डन टेम्पलसाठी. प्रभाकर गया काय झाला भाई, काय झाला जरा रिपोर्ट दे. रिपोर्ट दे, काय झाला. हा आपण आता बस बघितलेली आहे 10:30 मध्ये. हां तर बघा मग राजेश सर वगैरे काय बोलतात. नाही ते ठरवा दे ते. ठीक आहे करा आता बंद करा. हां मग अजून ठरवा ना तुम्ही. नाही ठरवले सांगला मी कसं नाही दे का या यो ते अमृतला फोन केले, राजूला आहे ना फोन करा. गरज घे सर्वाला आपण लिहाव ना काय ते म्हणा आवड. इथं चावी जमा करायची आहे रूमची. ही आमची कॅन्टीन आहे. चला चावी जमा करू. चला प्रभाकर भाई निघालेले. अण्णा बस बस बोलता हो. चला 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 बॅगा द्याच पहिले. चला गोल्डन टेम्पल. आता बॅग आम्ही अशी गाडी केलेली आहे अशी. चेतन चल बाय. आमची आधी दिदी भी निघाली आहे. तिचं नाव नाही माहीत का बाय तुझं, आणसी का सिमरन. नॉर्मली सिमरन नाव हा म्हणजे पंजाबमध्ये किंवा पाकिस्तानमध्ये जास्त, पण आम्ही ठेवले बघू काय होईल तो होईल. तुझं नाव काय बाय. अन्सिका. म्हणजे आपल्याकडे 2 अन्सिका ना. तुझं नाव काय गो पोरी. ये पोरी तुझं नाव. हां रजनी प्रभाकर मडवी. अशी आमची गाडी आहे. ही बघा प्रणाली बसमध्ये आहे. तिथे अशी आमची बस आहे. तर चला निघतो आता आम्ही. वे टू द गोल्डन टेम्पल. म्हणजे गोल्डन टेम्पल निघणार आहे 3 ते 3.5 तास लागणार आहेत आपला आणि पोचायला. मग तिथं गोल्डन टेम्पल आहे, म्हणजे खूप जुनं आहे बघायला, म्हणजे खूप आवडेल तो. आणि तुम्हाला दाखवतो मी कसं आहे गोल्डन टेम्पल. कधी जर तिरुपतीला आलात तर गोल्डन टेम्पलला नक्की विजिट करा. आणि अनदर ब्लॉगर टिंगल करते जाऊ मानसीची. बघा सगळी बसलेल्या सीटवरती. चल बाई आपण कशाला आलो इथं. आता जे आम्ही रूम घेतले होते ते चेकआउट करून जे डिपॉझिट पेमेंट करण्यासाठी आम्ही आलो. ओके, म्हणजे आपण पावती दिली तर आपल्याला ऑनलाईन पैसे परत भेटतील, रिफंड होईल. ओके ओके. दादा मी पण आहे लाईन. आम्ही आता सबमिट करण्यासाठी आलो आणि पावती दाखवल्यानंतर मग आम्हाला ऑनलाईन पैसे येतील. बघा लाईन किती आहे. आता कोणतं करणार पोस्टर या दिली बसला गाडीत.
भाजी धन्यवाद बरं नाच करा पुढच्या वर्षी लवकर या चिल्ड्रेन बोला रे गोविंदा गोविंदा तू बोल गोविंदा बोल नालायक गोविंदा काका हे आमचा ड्रायव्हर आहे आणि योगी आहे चलो भैया एक साथ प्रणाली चला गोल्डन टेम्पल खूप सुंदर असा बगीचा आहे तिरुपतीमध्ये मनमोहक दृश्य मनमोहक आणि आरामदायक असा वातावरण असतो इथं अण्णा काय काय भेटतो रे चिकन कबाब हॉटेल वृंदावन चिकन कबाब म्हणजे बापा चिकन कबाब हॉटेल वृंदावन बघा आणि तुम्हाला बाहेरचा भाग पण दाखवतो मी प्रणाली हॉटेलच्या बाजूला खेती बघा आंबे बिंबे आहेत सगळे हॉटेलमध्ये आलेलो आहे आम्ही इथं कोणी काय पाहिजे नाश्ता ते करा तू काय खाणार आहे कोल्ड ड्रिंक्स पिणार आहे कोल्ड ड्रिंक आता हे काय बघताय रे कोल्ड ड्रिंक्स मानसी काय तरी मागत आहे काय पाहिजे मानसी हां हां बिस्लरी आहेत एवढे कोल्ड्रिंक्स अवेलेबल आहे आईस्क्रीम पण फ्रीज आहे काय पाहिजे पहिले दिलीपची फोटो शूटिंग चालू आहे आणि मध्येच गेलेली आहे रजनीबाई दिलीप भाऊ आपला फोटो काढतोय मी पण शूटिंग करेन मी यांची थोडीशी सुंदर आणि चविष्ट असा डोसा आहे माव इथं माउंटन ड्यू पितो आणि तिकडं आईस्क्रीम खातात बाकी लोक आधी आईस्क्रीम खाते वहिनी पण प्रणाली काहीच खात नाही फक्त थम्सअप पिते हो कोका तुम्हाला द्या आईस्क्रीम आणतात याने दिलीप भाऊ आमचा मित्र पुण्याचा भावेश त्याला ओळखत आहे तो आम्हाला भेटायला येणार होता पुणे जंक्शनवरती अरे भावेश कुठे भावेश कुठे दिसत नाही भाई तो पण नक्की येणार आहे का भेटायला अजून काय भेटत नाही तो शोधतोय त्याला
राहुल्या काय घेतला? गोविंद दादा आमचा वडापाव वाला बनलेला आहे. प्रभाकर